श्री दत्त जयंती महोत्सव श्री दत्त मंदिर सावतगाव तालुका भिवंडी येथे सालाबादप्रमाणे याही वर्षी 2.5 दिवसीय श्री दत्त जयंती हरिनाम उत्सव साजरा करण्यात आले। तसेच शुक्रवार दिनांक 5/12/2025 रोजी काल्याचे कीर्तन हरिभक्त पारायण वासुदेव मांगरुळकर महाराज यांचे सुंदर असे कीर्तन झाले। तसेच कीर्तनास आलेल्या पंचक्रोशीतील भाविक व मान्यवरांची हजारो संख्येने उपस्थिती होती। तसेच सावत गावातील ग्रामस्थ मंडळींनी आलेल्या वारकऱ्यांचे व मान्यवरांचे शाल पुष्प व स्लीपर देऊन स्वागत केले। तसेच या कार्यक्रमाचे आयोजक ग्रामस्थ मंडळ, नवतरुण मित्र मंडळ व सर्व महिला मंडळ सावतगाव तालुका भिवंडी।
जय रामकृष्ण झाले जनी सुख झाले हो म्हणून विरहिणी बोले कृष्णे रे दिली विरहिणी चंद्रमा कली तो उबारा के माये चलावा चंद्रो अंगी नगला विद्वारा चलावा चंद्रो अंगी नगला विद्वारा उबारा के माये चंद्रमा कली तो उबारा के माये चलावा चंद्रो तुम्ही काहोने ना माझे जीवीचे तुम्ही काहोने ना तुम्ही काहोने ना माझे जीवीचे तुम्ही काहोने ना तो पंढरी राणा माझा बलिया तो पंढरी राणा चलावा चंद्रुंगी चलावा विठ्ठलवारा चलावा चंद्रुंगी चलावा विठ्ठलवारा माझा बलिया तो पंढरी राणा चलावा चंद्रुंगी चलावा विठ्ठलवारा हरी विलास
माये चलाव चंदनू अंगी जगाला इंधनवाला चलाव चंदनू अंगी जगाला इंधनवाला हरिविना शून्य झाला शेजारी माये हरिविना शून्य झाला शेजारी माये चलाव चंदनू जगाला इंधनवाला घडी घडी आना नंद नंदनू घडी घडी आना वासती प्राणाओ माये दयाविन वासती प्राणाओ माये अमृत पान गे माये बाबे रघुनाथी विठ्ठलू अमृत पान गे माये रामचंद्र कृष्ण में दीने वीर वीर बोले कृष्ण में वीर बोले कृष्ण में कृष्ण में दीने वीर बोले कृष्ण में रमा करता उपाराग माये जतना करता उपाराग माये नलवत
चंद्रमा करीतो उभा गे माये नव चंदन नव चंदन चंद्रमा करीतो उभा गे माये चंद्रमा करीतो राजी तिकडे कपडा लावा ना असा वरती सगळ्यांना ऊन पडेल पुढे पुढे
न घाला विंधन वारा हरिविन शून्य सारा शेजारुके माये माझ्या जीवीचे तुम्ही काहो नेना माझा बलिया तो पंढरी राणा न लावा चंदन अंगी न घाला विंधन वारा हरिविन शून्य सारा शेजारुगे माये नंद नंदनु घडी घडी आना दया विनन वाचती प्राणाओ माये बाप रखुमा देवी वरु विठ्ठलू अमृत पान गे माये न लावा चंदन अंगी न घाला विंधन वारा हरिविन शून्य सारा शेजारुगे माये माझी वाणी तुझे वर्णी गुण तुझे भरणी गुण चंद्रमा करीतो बारा गे माये न लावा चंदन अंगी न घाला विंधन वारा हरिविन शून्य सारा शेजारुगे माये नमस्ते पुरुषाध्यक्षे नमस्ते भक्तवत्सल नमस्ते लोकनाथाय नारायण नमोस्तुते राजाधिराज भगवान श्री पांडुरंग स्वरूप गुरुदेव दत्तात्रय महाराज विश्वसंत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि तुम्हा सज्जनांना नम्र भावनेने नमस्कार करू संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या पराभक्तीचा महिमा कथन करणाऱ्या अभंगाचा आज विचार करायचा आपल्याला. आज सांगतेचं कीर्तन आहे. आज कीर्तन झालं की नाही की संपलं, सप्ताह आता राहिला नाही, मग संध्याकाळचं यायचं नाही कोणी. कारागृह मोक्षमिच्छं रयोमयं पाद निबंध शृंखलम वदन्ति तज्ञा पटुवासनात्रयं योस्वात्मिमुक्त समुपैति मुक्तिं. संसार कारागृह, त्या संसारामध्ये कारागृहामधून सुटण्यासाठी हा जो जन्म मिळाला आहे ना बरं का, ती आपली सोय आहे. अनेक जन्म आमचे झाले, तर त्या जन्मामध्ये सुटण्याची सोय नव्हती. असं आहे, गाढव आहे समजा, कुत्रा आहे, बैल आहे, उंदीर गुची आहेत. त्याने जर ठरवलं की बाबा आपल्याला जेलमधून सुटायचं आहे, तर त्यांना मार्ग नाही, त्यांना संधी नाही, त्यांना चान्स नाही. किंवा इंद्र पदाला गेलेले कोणी असतील, ते पण जेलच आहे. पण तिथून पण सुटण्यासाठी त्याने जर प्रयत्न केला तर तिथे पण ती सुविधा नाही. सुटण्याची सुविधा फक्त इथेच आहे, आणि ती पण आपली थोडे दिवसाची आहे बरं का. एकदा का हा शरीर आपला गेला की मग मात्र काय नाही, मग चक्कर फिरायला लागेल आपल्याला 84 लाख योनिश. आम्ही कालच ग्रंथ वाचला, माझ्याकडे एक ग्रंथ आहे तुलसीदासांचा ज्ञान बरं का. तर त्याच्यामध्ये लिहिलंय, तर फार मोठा ग्रंथ आहे तो, आणि आपल्या देशाला मान्य ग्रंथ आहे, मान्यताप्रत. जशी आपल्या महाराष्ट्रामध्ये जशी ज्ञानेश्वरी आहे तशी उत्तर भारतामध्ये तो ग्रंथ आहे रामचरितमानस. त्याच्यामध्ये त्याने लिहिलंय की आता हा जो जन्म आपल्याला भेटलाय ना, हा जन्म परत आपल्याला 30 कोटी वर्षानंतर भेटेल. किती? 30 कोटी वर्ष जातील तेव्हा आपल्याला हा परत जन्म भेटेल. म्हणजे 30 कोटी जन्मातून सगळे पाप पुण्य सगळं काय समान होईल, आणि तेव्हा आपल्याला चान्स आहे. असं आहे. मग तिथपर्यंत आपण कुठं राहू? तिथपर्यंत 15 वर्षे बैलाच्या, 15 वर्षे गाढवाच्या, 10 वर्षे कुत्र्याच्या अशा योनीमध्ये उंदीर घुशी राहायला लागेल आपल्याला. मोठं दुःख आहे. असं आहे. ही हा जो शरीर गेल्यानंतर आमचे तुकाराम बाबा पण बोलतात ना, मागुताची जन्म पावसी
हा जन्म नाही आहे. स्वतःवर अपि अज्ञानम, बरं का, परंतु तसे का वार्ता असं आहे. अरे हा जन्म गेल्यानंतर बाकीची जी सगळी शरीर आहेत ना, त्या शरीराचं पण ज्ञान नाही कोणाला होत. तनोर स्वतःला मिळालेलं शरीर त्याचं पण ज्ञान नाही होत त्या मात्याला. असं आहे. नरदेह अतिक्रमणात प्राप्त पश्चात योनित्वात म्हणतात. हा पण श्लोक शंकराचार्यांचाच आहे, आद्यगुरु शंकराचार्यांचा. नरदेह अतिक्रमणात, हा नरदेह गेल्यानंतर प्राप्त पश्वादी योनित्वात, पश्वादी योनीमध्ये प्राप्त झाल्यानंतर स्वतःवर अपि अज्ञानम, शरीराचं मग त्याला ज्ञान नाही, त्यांना परत्र म्हणजे त्याला मोक्ष कसं काय. म्हणून हा शरीर गेला नाही ना तोपर्यंत आता आपण प्रयत्न करूया. आपण प्रयत्न करतो ते गलत प्रयत्न आहेत, चुकीचे प्रयत्न आहेत. काय सांगू का तुम्हाला, जर चांगले प्रयत्न केले ना उपमन्यूसारखे तर तो 6 महिन्यात देवाला प्राप्त होतो. असं आहे. ध्रुवबालासारखे प्रयत्न केले, ध्रुवबालाने 6 वर्षात देवाला प्राप्त करून घेतला. आमच्या खटवांग नावाच्या राजाने 1 तासात देवाला प्राप्त करून घेतला. आमच्या परिस्थितीने 7 दिवसात देवाला प्राप्त करून घेतला. तर आपण बरेच वर्ष झाले ना आपलं हे कटाटोप. बरेच वर्ष आम्ही कीर्तन वगैरे ऐकतो, करतो सगळं काय, पण मोक्षाची दिशा पण आम्हाला माहित नाही. जायचं तर लांबच सोडून त्या परमार्थ करतो ना, तो चुकीचा परमार्थ करतो. आपण हरिपाठ करतो पण उद्धारासाठी नाही हरिपाठ बोलत. आपण जेलमध्ये आहोत याचं आपल्याला भान कुठे आहे की जेलमध्ये आहोत आपण. जेलमध्ये सुटण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. तर देवाला प्रार्थना करायला लागते ना, देवाला प्रार्थना केली पाहिजे तर होईल ना. असं आहे. ती प्रार्थनाच म्हणजे भजन म्हणतात. देवाला संसाराच्या जाल्यातून सुटण्याकरता जे बोललं जातं त्याला प्रार्थना म्हणतात. आणि अशा प्रकारची प्रार्थना कलवल्याने केली पाहिजे. बाबा मोठ्या कलवल्याने देवाला प्रार्थना करा की देवा बस झाला, आता खूप दुःख भोगले, आता मला सोडवा याच्यातून. विठ्ठल अर्थ असा आहे की देवा सांगू तुम्हाला, तुम्ही आम्ही सगळे आजचे कालचे नाहीत काही. ही पृथ्वी जेव्हा निर्माण झाली ना तेव्हापासून तुम्ही आम्ही बोल गाढव कुत्रा सगळे बनलो, सगळ्या युनी फिरत आलो. परमार्थ नाही आम्ही केला पण करतो असेल तर नाव लौकिकासाठी केला असेल, केला पण करतो असेल तर पैसे कमवण्यासाठी केला असेल. बस हे पण आपण ध्यानात ठेवलं पाहिजे. जे पैसे कमवणारे जे आहेत ना सांगणारे, त्यांची कीर्तनं पण नाही ठेवायची.
बरं का, हे पण आपण ध्यानात ठेवायचं बरं का. ते अरे ते काय कल्याण करतील आपला, जे पैशासाठी जे झुंजतात ना, मग हे काय म्हणतात त्यांना, उद्योगपती बरे, उद्योगपती परवडले, ते चांगली आहेत ना बस. आणि तमाशा करणारी जे कीर्तन, त्यांची कीर्तन पण ना ठेवायची, मग ऑर्केस्ट्रा ठेवायचा. उलट ऑर्केस्ट्रा ठेवल्याने पाप नाही होत, हे मी सांगतो कीर्तनात बरं का. पण तमाशा, कीर्तनाचा तमाशे करणारे जे आहेत ना, त्यांचं नाही कीर्तन ठेवलं पाहिजे, मग तेव्हा पाप होतं. सांगू गमत तुम्हाला, अनुभव दारू मध्ये पाणी चालतो, दुधात नाही टाकत. दारूत पाणी टाकला ना चालेल, तेवढा नाही पाप होणार. कारण सांगू तुम्हाला, कोरी जर दारू पिली ना त्याने, तर तो महिनाभर जगायचा, तो 15 दिवसात मारून जाईल. आणि जर पाणी टाकून पिली तर तो 15 दिवस जास्त जगेल ना तो. म्हणून त्याच्यात नाही पाप होत, असा अर्थ आहे. म्हणून मी सांगतो तुम्हाला, परमार्थ शुद्धच असला पाहिजे, खेल नाही त्याच्यात मध्ये पाहिजे, असा अर्थ आहे बस. म्हणून आपण चुकीचं परमार्थ करतो, गलत परमार्थ करतो बर का. सगळं लोकांना दाखवण्याचा आपला परमार्थ अशा प्रकारचा आहे बस. म्हणून मी रोज एक अनुभवी एक उदाहरण सांगतो, तर्क देत असतो. आपल्या या तोंडामध्ये ना 32 दात आहे. 32 दातापैकी जे दाखवणारे दात आहेत ते 12 आहेत, आणि जे बाकीचे 20 आहेत ना, ते आतमध्ये राहतात, ते दिसायला दिसत नाहीत ते. पण जेवण करताना काजू पिस्ता खायला, शेंगदाणे खायला, फणे खायला, या दिसत नाही त्या दातांचा खरा उपयोग होतो का या बाहेर दिसतात त्यांचा? दिसत नाही त्यांचा उपयोग होतो. हे बाहेरचे दात कामाचे नाही, जेवायला उपयोग येत नाही त्यांचा तो. तसे सप्ताह, मोठा सप्ताह, मोठी वारी, हे ते सगळं, हे सगळं बाहेरचे दात आहेत बाबा. घरात काय आपण करतो याला महत्व आहे. देवाला प्रार्थना करायची, वारकरी आहे बोललं तर सकाळी त्याचा काकडा झालाच पाहिजे, हरिपाठ त्याने केलाच पाहिजे बस. सकाळी हरिपाठ करायचा, सकाळपासून संध्याकाळपर्यंत जेवढी आपली चुकून माफ होतील ना, ती सगळी माफ होतात आपल्या आईचा हरिपाठ केल्यानंतर. आणि तो आपली माफ झाल्यानंतर परत झोपल्यापासून तर सकाळी उठेपर्यंत जेवढी पाप होतील ना, तेवढी सकाळच्या हरिपाठामध्ये खातात बस. ब्राह्मणाची जशी संध्या, तसा वारकऱ्याचा हरिपाठ. ब्राह्मणाच्या संध्येपेक्षा आमच्या माऊलीचा हरिपाठ हजारो पटीने श्रेष्ठ अशा प्रकारचा आहे. ब्राह्मणाने संध्या केली त्याचे पाप जातीलच असं आपल्याला नक्की खात्री नाही काय, पण हरिपाठ केल्याने नक्कीच पाप जातील ही खात्री आहे आमची. आमची आई अशी सांगते, एक तत्व नाम दृढ धरी माना, एक तत्व नाम दृढ धरी माना, एक तत्व नाम दृढ धरी माना, एक तत्व नाम दृढ धरी माना. हरी श्री करुणा देविला किंवा एखाद्या माणसाने प्रत्येक महिन्याला सत्यनारायणाची पूजा घातली, हजारो लोकांना जेवायला घातलं म्हणजे देवाला करू येईल? नाही त्याच्यात नाही करू नये बरं का. हे आपण ध्यानात ठेवायचं. गो कोटिदानम ग्रहणेषु काशी प्रयाग गंगा वित कल्पवास बस. अशा प्रकाराने जरी केलं, कोटी दान जरी गायीच्या केल्या, सोन्याच्या टोपना सिंगावाल्या, तरी पण देवाला दया येईल हे ते कर्म नाहीये. देवाला दया येण्याकरता एकच मार्ग आहे, त्याने नामस्मरण केलं पाहिजे बस. दुसरा मार्ग नाही देवाला दया येण्याकरता.
बाकीच्या सगळ्या गोष्टीतून देवाला दया, आणि देवाला दया करावी. आमचं जीवन दयनीय आहे ना, सगळं जीवन दयनीय. आम्ही दुखी आहोत, आम्ही सगळी माणसं. फक्त सवय लागली म्हणून आपल्याला त्याचं भान नाही. दुःख सहन करायची आपल्याला सवय अवलंबून आहे. काहून तंबाखू काजू कतरी सारखी लागते का? तंबाखू खाणारी येते ती काजू कतरी सारखी चांगली लागते का? पण नाही, सवय लागल्यावर लागेल ती टेस्टी होते. हे आपण ध्यानात ठेवायचं आहे. विठ्ठल लॉटरीचा नंबर, पैसे बिसे काही मागायचे नाही. हे सगळ्या वाईट गोष्टी आहेत बाबा. तुम्ही आम्ही सगळं देवाजवळ त्या दुःख देणाऱ्याच वस्तू मागतो आपण. मोठी आश्चर्याची गोष्ट आहे. सगळ्या गोष्टी दुःख देणार आहेत. पैसा दुःख देणार आहे. शास्त्रीय भाषे सांगू का तुम्हाला? बरं का? प्रियम ताम रोजची ती वक्ती तत्ववित. हे मनुष्य, तुला प्रिय असणाऱ्या, देवा वाचून प्रिय असणाऱ्या सगळ्या गोष्टी तुला रडविणाऱ्या आहेत. बंगला रडविणारा आहे, गाड्या घोड्या रडविणारी आहेत, पद प्रतिष्ठा रडविणारी आहे, मुलं बाळ रडविणारी आहे, पत्नी रडविणारी आहे. रडायला लागेल तुला, रडविणाऱ्या या सगळ्या गोष्टी आहेत. आणि आपण देवाजवळ पण जाऊन तेच मागायला बघतो. हे मोठं आपलं दुर्दैव अशा प्रकारचं आहे. म्हणून याच्यासाठी आपल्याला एक नियम ठेवला पाहिजे की मी कीर्तनाला ऐकायला जाईन, पण माझा उद्धार कसा होईल? ज्ञानेश्वर महाराज काय बोलतात बरं का, त्याचा विचार आम्ही करू. मी उद्धार उद्धार झाला पाहिजे या संसाराचा जंजालातून. देवा आम्हाला तुझ्या धामाला घेऊन चल, याच्यासाठी आपल्याला परमार्थ करायचा आहे. तेव्हा या धामाला गेल्यानंतर मग परमार्थ कसा करायचा असतो, भजन कसं करायचं असतं बरं का, ते शिकवणारे आजचे विचार आहेत. एक भक्तिमती माता बोलते परमेश्वराला प्राप्त झाले, प्राप्त तिने केलेला आहे. एक वेगळा आनंद ती भोगते आहे परमार्थाचा, असा तो आनंद त्याला पाहिजे. या अभंगातली जी भाषा आहे ना, हे अद्वैत पर प्रकरणातली भाषा आहे. अद्वैत भक्ती ज्याला म्हणतात ना, त्या भक्तीची व्याख्या याच्यामध्ये या अभंगामध्ये त्याने केलेली बरं का. ज्ञानेश्वर महाराजांचा अभंग आहे हा. ज्ञानेश्वर महाराजांचा अभंग म्हणजे सुप्रीम कोर्टाचा निर्णय. बस ज्ञानेश्वर महाराज बोलतात तर मग दुसऱ्या कोणाचा विचारायचं नाही बरं का. आपण वेदाला पण वेदातेही पदविता आदिगुरु तू असे म्हणतात. ज्ञानेश्वर महाराजांनीच वेदाला शिकवलेलं आहे. वेदाला जे ज्ञान दिले ना, ते ज्ञानेश्वर महाराजांनी दिलेले आहे. म्हणून आता ज्ञानेश्वर महाराजांनी जे सांगितले ना, प्रायव्हेट जे सांगितले ते प्रायव्हेट आहे पण ऐकायचे. ज्ञानेश्वरी जी सांगितली ना, ती प्रायव्हेट सांगितलेली आहे. प्रायव्हेटातली प्रायव्हेट भाषा आहे ज्ञानेश्वर महाराजांची. म्हणून ते आमचं ऐकायचं. इथे तुम्ही सगळी मंडळी जमलीत ना, मग नंतर थोड्या वेळामध्ये मी एखाद्या माणसाला जर तिकडे बाजूला नेऊन बोलायला लागलो ना, तर काहीतरी महाराज प्रायव्हेट बोलतात हो त्याचे. आता तसं मी जे तुम्हाला सांगतो ना, आताची भाषा ती ज्ञानेश्वर महाराजांची प्रायव्हेट भाषा आहे. कारण सांगू तुम्हाला, प्रायव्हेट भाषा ही जिव्हाळ्याच्या माणसाला सांगायला लागते. आपल्यावर ज्याचं फार प्रेम आहे आणि आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्याला सांगितली जाते ती प्रायव्हेट भाषा. कोणाला पण थोडी प्रायव्हेट भाषा कोणी सांगतो. जीवा कालदाची भाषा कोणी कोणाला सांगत नाही. तेव्हा आपली आईची सांगते ना, आपली आई आहे ना, मग ते आपली जीवाल्याची भाषा सांगेल ना, प्रायव्हेटच सांगेल ना. म्हणून प्रायव्हेट ऐकायचं. ज्या ही भक्तिमती माकाची आहे, परमेश्वराला प्राप्त करून केलंय तिने. असं आहे, परमेश्वराला प्राप्त करून घेतलाय. पण क्षणभर वियोग झालाय तिचा देवाचा. अभिमान माणसाला शेवटपर्यंत सोडायला तयार नाही. असं आहे.
तुका म्हणे अभिमान नारायणा सोसेना असे म्हणतात. तुकाराम बाबा बोलतात देवाला अभिमान नाही सोडत. देवाने हिला कडेवर घेतली होती. कडेवर घेतल्याबरोबर तिला वाटलं बापरे मीच तर सगळ्यात भक्तांपेक्षा मोठी आहे असं बोलल्याबरोबर तिला दिल टाक आणि टाकून दिल्यानंतर मग तिला जो पश्चाताप झाला की काय मी चुकलं हे बा. ओह देवा हिला लपाला आता खांदी मोठी आड आली हे देह बुद्धी हवा हलवा करुणात पाणी देऊ कोणी सांगा या गोविंदाची सुची होते वाहिला लपाला आता खांदी. आता मला खांद्यावर घेतली होती. थोडा अभिमान झाल्याबरोबर देवाने टाकून दिल्याबरोबर मग ती सैरा वैरा पालायला लागली. असं आहे सैरा वैरा पालायला लागली. तुम्हाला सांगू तिला जो काय ताप झाला ना भयंकर ताप झाला. याला विरह ज्वर म्हणतात. ज्वर म्हणजे ताप. तिला विरह ज्वर झालेला अशा प्रकारचा आहे बस. आणि ज्वर झाल्यामुळं आता ती या अभंगातली जर भाषा आपण भाषेचा जर अभ्यास केला तर असं दिसतं की ही श्रीमंत घराण्यातली मुलगी आहे. श्रीमंताची मुलगी आहे आणि त्यामुळे श्रीमंताची असल्यामुळं ही तुम्हाला सांगू कोणी तिला पाणी आणायला लागलं तर कोणी ताप झालं म्हणून कोणी डॉक्टरला बोलवायला लागलं तर कोणी वैद्याला कोणी कोणाला बोलवायला लागलं. ती त्या सेवेला लागली सगळी. असं आहे. तर तिला जो ताप झाला होता तो कोणाला माहित नाही. संतांना काय पाहिजे ते कोणाला माहित नाही होत बस. संतांना नाही कोणी संतांना काजू कतरी घेऊन जातो तो कोणी सफरचंद घेऊन जातो कोणी केले घेऊन जातो तो कोणी तांदूळ घेऊन जातो तो कोणी पैसे देतो. हे सगळे देतात लोक सगळे. आम्ही संत नाही तरी पण आम्हाला काय पण आणतात पण त्या आम्हाला काय पाहिजे हे मात्र लोकांना माहित नाही. असं आहे. असं वाटतं की तुम्ही हरिपाठ करा म्हणजे बस आम्हाला सुख होईल बरं का. आम्ही तेने सुखी बस. विठ्ठल विठ्ठल मनामुखी तर परमार्थी मनुष्य सुखी होतो. तर तिची मोठी सोय करायला लागली. सगळे लोक त्या घरातले सगळे बाहेरचे कोणी येऊन असं आहे. तर कोणी म्हटलं तिला ताप झालाय. संध्याकाळची वेळ होती. पौर्णिमेचा दिवस होता. पौर्णिमेचा दिवस असल्यामुळे मग तिला सांगितलं आपलं अंगण चांगलं आहे ना त्या अंगणामध्ये तिला आणा. अंगणामध्ये तिला झोपवा म्हणजे चंद्राचा प्रकाश जो थंडावा देतो ना नाही का बस. चंदनम शीतलम लोके चंदनादपि चंद्रमा चंद्र यो मध्ये शीतला साधू संगती बस. चंदनम शीतलम लोके लोकांमध्ये चंदन हा गारवा देणारा अशा प्रकारचा आहे. पण चंदनादपि चंद्रमा चंदनापेक्षा चंद्रमाचा प्रकाश जास्त गारवा देणारा आहे. म्हणून तिला सांगितलं हिला पलंगावर झोपवा अंगणामध्ये चंदनाचा प्रकाश तिच्या अंगावर पडेल तर काही ताप कमी होईल असं आहे. तेव्हा ती काय बोलली गुरुनाथ चंद्रमा करीतो मारागे माये. तुम्ही काय चाललंय तुम्हाला आता तर जास्त त्रास होतो मला बस.
एखाद्या वस्तूचा, एखाद्या विषयाचा, एखाद्या व्यक्तीचा जर उपभोग आला ना, तर ती व्यक्ती आपली जरी असली ती ते दुःखाला कारण होत असते. ते आपण ध्यानात ठेवायचं आहे. अनुकूल वस्तू देखील आपल्या मनातून जर ती निघाली बरं का, तर ती दुःखाला कारण होत असते. असं आहे. कारण चंद्रमा थंडावा देणार आहे ही गोष्ट ज्याच्याही अशा प्रकारची आहे, कोणाला माहित नाही असं नाही. पण आज तिला ते वेगळा वेध लागलाय, तिला परमात्मा लागलाय. बरं का, ज्ञानेश्वर महाराज सांगतात की विठ्ठल विठ्ठल बस. ज्ञानेश्वर महाराज सांगतात एखादी पतिव्रता स्त्री आहे आणि पतिव्रता स्त्री आहे बरं का, तिचा वियोग झाल्यानंतर खरी जर तिला आवड असेल देवाला पतीची, जर तिला जीवितही सलंच आगी घालिता रोमांच न देखती सतीचे सती आहे. असं आहे. जेव्हा ती अग्नीमध्ये उडी टाकते ना आपल्या पतीसाठी, तेव्हा लोकांना भीती वाटते, बापरी बापरे ते पेटून जाईल. पण तिला असं वाटतं की मी एअर कंडिशन मध्ये चालली आहे म्हणून. गाव लागतो तिला ते चांगलं, इतकं प्रेम अशा प्रकारचं, विशेष अशा प्रकारचं. आणि म्हणून हिला ताप तर झालाय एक झालेली आहे, परेशान झाली आहे. ती म्हणते काय तुमचं चाललंय, काय करता, काय मला ताप, काय मला त्रास कशाचा झालाय आणि तुम्ही औषध कसं करता, इतकी पण अक्कल तुम्हाला नाहीये. त्याचा मला ताप होतो जास्त उलट. असं आहे. ही जी अवस्था आहे ना, ही अवस्था भक्तिशास्त्रामध्ये सगळ्यात पेक्षा श्रेष्ठ अवस्था आहे. भक्तीचे 9 प्रकार आमच्या प्रल्हादाने सांगितले. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम इति पुंसादिता विष्णू भक्तीचे 9 लक्षणा क्रियेते भगवत्याता तन्मान्ये अतितम उत्तमम. उत्तम अध्ययन आहे. अशा प्रकारचे 9 प्रकारचे आहे. पण आमच्या नारद महर्षींनी ना 11 प्रकार सांगितले भक्तीचे. गुण महात्म्यासक्ती, रूपासक्ती, पूजासक्ती, दास्यासक्ती, सख्यासक्ती, वात्सल्यासक्ती, तन्मयासक्ती, परमविरहासक्ती. ही परमविरहासक्ती आहे बरं का. ही भक्तीची पराकाष्ठा अशा प्रकारची आहे. ज्या परमात्म्याचा आपल्याला प्राण आनंद प्राप्त झाला, ज्या परमात्म्याने आम्हाला एकदम जगामध्ये सर्वश्रेष्ठ बनवली, तो जीवनातून जर बाजूला झाल्यानंतर बस विरची वेगळीच अवस्था त्याला प्राप्त होते. त्या विरापो व्याधी उन्मादो मोह मृत्युर्दशा दशे. हे 10 प्रकार आहेत. ते चिंता असं आहे, ज्याने मला एवढं सुख दिलं, ज्याच्या संगतीने एक सर्वश्रेष्ठ आनंद मला मिळाला आणि तो परमात्मा कीर्ती व्यक्ती माझ्या जीवनातून बाजूला झाली आहे, तर मग चिंता लागते. चिंता अस्माकम तू म्हणजे माझ्यापासून, अस्माकम तू गता कृष्ण, माझ्या जीवनातून कृष्ण गेला. पण झोप आल्या की स्वप्न पडलं तर स्वप्नात तरी झोप मला दर्शन झालं तर बरं झालं, पण ती झोप पण गेली आहे. चिंता तर जागरो उद्वियोगो, तिसरी अवस्था उद्विक होतो त्याला. असं आहे. न घर जेवणाकडे लक्ष, न पोराबालांकडे लक्ष, न घरादांकडे लक्ष, न साफसफाईकडे लक्ष. केस कुटीचा उलटी सुलटी झाली तिला पत्ता नाही त्याचा. उद्वेग असं वाटतं मरूनच जावा, त्याला उद्वेग म्हणतात बरं का. तो उद्वेगी नव्हता. चिंता तर जागरो दो तानवम. तानव म्हणजे तणावग्रस्त माणसं असतात नाही का, तणाव येतो ना. आपण काय भांडणं गावात झाल्यावर बोलतात ना, गावामध्ये थोडा तणाव राहिलाय म्हणून, तो तणाव त्याच्या जीवनामध्ये राहतो. तानव मलिनांगता असं आहे. अंगात शरीराकडे काही दुर्लक्ष राहिलं लागतं. 2-3 दिवस 4-5 दिवस झाले तरी आंघोळ नाही, काही नाही अशी तिची अवस्था. आणि प्रल्हाद अवस्था म्हणतात त्याला. काय पण बोलतो, बोलण्यामध्ये तारतम्य नाही, काही सुसूत्रीपणा नाही आहे, काही बरळतो. ती अवस्था आमच्या ज्ञानेश्वर महाराजांची पण झालेली. ज्ञानेश्वर महाराज एका कावळ्याशी बोलतात. पहिलं तो गे काऊ कोखताय, पहिलं तो गे काऊ कोखताय, पहिलं तो गे काऊ कोखताय, पहिलं तो गे काऊ उडले जाऊ
कसं काय आपल्याकडे आहे थोडासा नाही का महिलांनो, तर कावळा जर ओरडायला लागला दरवाजात तर मग आपण विचार करतो की आज कोणीतरी पाहुणा येणार. पाहुण्याचं प्रतीक आहे ते. तेव्हा ज्ञानेश्वर महाराज कावळ्याशी बोलतात. बस शकून गे माये सांगताये, उडरे खाऊ तुझे सोन्याने मडीन पाहू, पाहुणे पंढरीराव घरा काही येती. अरे काबे दादा, तू आलास मला सांगायला, निरोप सांगायला आलास, तेव्हा माझी पंढरीचे राजे पाहुणे म्हणून येतील का? असं आहे. जर ते येत असतील ना, तुला काय सांगू, तुला ना मी या पृथ्वीचा राजा बनवीन. अशी बोलतात ज्ञानेश्वर महाराज बरं का. काय म्हणतात ते, सोन्याने मडीन पाहू म्हणतात ना. तर सोन्याच्या दागिनं पायाला घालण्याचा अधिकार फक्त राजे लोकांनाच आहे. आपण किती पण श्रीमंत झालो तरी पायामध्ये आपल्याला सोनं घालण्याचा अधिकार नाही बरं का. कारण का, सोनं ही देवाची विभूती आहे आणि राजे लोक हे देवरूप असतात. बस बस राजा परमात्म्याची विभूती अशा प्रकारची. नरा नामचे नरा दीपम असे म्हणतात ज्ञानेश्वर महाराज सांगतात. नरा माणसामध्ये राजा माझं रूप आहे म्हणतात, म्हणून त्याला सोन्याचा घालायचा अधिकार आहे. तर ज्ञानेश्वर महाराज सांगतात, मी तुझ्या पायात सोन्याच्या साखळ्या घालीन. म्हणजे याचा अर्थ अगोदर त्याला राजा बनवायला लागेल ना, तेव्हा तेव्हा सोन्याच्या पट्टे देता येतील त्याला नाही का. म्हणून तुला मी राजा बनवेन. दुधे भरुणी वाटी लावीत तुझ्या गोठी, सत्य सांगे गोठी विठू येईल काही, दही भाताची उंडी लावीन तुझ्या तोंडी. बस दही भात तुला चालेल, काय काय करू सांगू तुला. असा माझा आंब्याचं झाड आहे, पक्व दशेला आलाय. बरं का, 5,000 रुपये डझनवाले पण आंबे आहेत बरं का. ते आंबे तुला मी खाऊ घालीन. चंदनांगी न घाला विंदत वारा, हरिविन शून्य सारा शेजारू गे माये. बस मग ते आपली जी व्यथा आहे ती व्यथा सांगते. जुना काल होता तो, त्यामुळं मोठी भीती असायची मोठ्या माणसांची. मुलगी जर बाहेर पडली तू कुठे गेली होती, का गेली होती, आम्हाला काय विचारलं नाही, अशी मोठी तिला विचारपूस व्हायची. तो काल होता, वेगळा काल होता तो. असा आहे. म्हणून तिला डर होता ना की यांना सांगून तरी काय उपयोग आहे. पण ही परमार्थाच्या क्षेत्रातली आहेत ना,
परमार्थाच्या क्षेत्रात. त्यामुळं परमार्थाच्या क्षेत्रातली असल्यामुळं मी माझ्या अंतकरणामध्ये जे काय आहे हे यांना पटणार नाही, म्हणून ते लोक सांगत नाही. संत लोक विठ्ठल 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 पुढे ऋषिकेशा गाणे करा म्हणतात. साफ केला आरसा, एकदम पावडर बिवडर लावून साफ केला, चूर्ण असतो तो एकदम साफ केला आणि आणल्या ते बोट दाखवला. बघ रे कसा दिसतो, त्याला काय दिसत तसे तुम्ही आम्ही आणले आहोत सगळे, आपल्याला काय माहित नाही. जर कोणी पाकिट जर घेऊन आला ना तर काय सांगू तुम्हाला, त्याचा किती वर्णन करू आम्ही. असं आहे की अशा आम्ही त्यांना पैसा पाहिजे बस. कीर्तन हा पैसा कमवण्याचा एक मार्ग झाला आहे आजच्या काळामध्ये. म्हणून जितकं ज्याला हुशार होता येईल ना तितकं हुशार राहायचं. असं आहे बस. 2, 3, 4, 5 याच्या पुढे जायचं नाही कीर्तन करायला, फार तर व्यवहार म्हणून बरं का. आणि याच्या पुढे गेले की नाही आपण समजा देणारा नरकाला जाईल आणि घेणारा पण नरकाला जाईल, आणि देणारा अगोदर नरकाला जातो आजच्या दिवसाला आणि कीर्तनकार उद्या. विठ्ठल विठ्ठल बसून जर कोणी 10 रुपये घेतले ना तरी पण आपण हलकट ठरतो. म्हणून एक आपल्याला बसून येतात त्या आपल्या हलकट समजून, आज्ञानी म्हणून समजून येतात बरं का. हे देशात लोक सगळे आपल्याला मूर्ख समजतात बरं का. आणि म्हणून त्यांचं सगळं चालतं. ते जे शेळ्या चारला येतात ना ते जाती येताना सांगतात का वेड्यांच्या गावाला चाललो म्हणून बोलतात. तुझे पायी
थांबवलं नाही. म्हटलं जाऊन तर बघू. गेलीच बरं का, तुम्हाला सांगू, गेले ते दरवाजाला बेल लावला. लाईट होती ते वाटतं. बेल वाजवला. तुम्हाला सांगू दरवाजा उघडला जेव्हा तेव्हा धन्य झाली आज मी. आताच मला या दासीला नारदजी नाव ठेवतात. तुमचं काय म्हणणं आहे? तेव्हा माझं पण म्हणणं काय नाही, पण मी त्यांच्यावर प्रेम करते. ते माझे आहेत आणि मी त्यांचा आहे म्हणून. जीवितम सखी पाणी कृतम किम गुरुसे स्वतःचे मे लभ्यते यदि कसे वा भयम न लभ्यते यदि कसे वा भयम. ती म्हणते बरं का, तिच्या तोंडातून हा श्लोक आलेला आहे. ती म्हणते जीव दिलाय मी त्याला, माझ्या कृष्णाला. जीवितम सखी पाणी कृतम किम गुरुसे स्वतःचे मे भयम. भाऊबंधांची आणि कोणाची फौजदाराची कोणाची मला भीती नाही राहिली. बस मला असं माहित आहे की तो माझा कृष्ण, ज्याच्यावर मी प्रेम करते तो ब्रह्मांडाचा राजा आहे. आणि त्याने जर माझा स्वीकार जर केला तर माझ्याकडे बोट करण्याची पण कोणाच ताकद आहे जगात. लभ्यते यदि कसे वा भयम. ती म्हणते जर मला तो माझ्या कृष्णाने जर माझा स्वीकार केला तर मला जगात कोणाची भीती आहे. त्या कृष्णाला तर यम भीतो ना, यम सूर्य वगैरे सगळे भीतात. भीषात्मा वात पवती भीषोदती सूर्या भीषात इंद्रचंद्रस्य मृत्यू धावती पंचम. वारा वाहतो आमच्या कृष्णाची भीती मानून. बस भीषात्मा वात पवती भीषोदती सूर्या. सूर्य वेलच्या वेळी एक सेकंद सुद्धा कमी जास्ती नाही. ठरल्याप्रमाणे ड्युटी. भीती आहे पंढरपूरच्या त्या कमरेवर हात ठेवलेल्या देवाचे. विठ्ठल विठ्ठल उपकार मज निरंतर जागविती. काय द्यावे अशी होई उतराई ठेवे तो हा पाय. जीव थोडा भेटो नंद ललिता नावाची एक दासी होती तिची, राधादेवीची. ही राधादेवीची भाषा बरं काही आपण घालते सगळी. ज्ञानेश्वर महाराजांनी त्याला शब्दबद्ध केलंय. ज्ञानेश्वर महाराजांनी राधादेवीचं पात्र घेतलंय आणि ते म्हणून ते राधादेवीच्या तर्फे बोलतात. ती ललिता नावाची एक दासी होती. तिला सांगितलं की तू कृष्णाला बोलून आणून नाही तर मी आता मरणार, असं मला धीरज सहन नाही होत. तेव्हा ती गेली बरं काय 15-20 पावलं पुढे गेल्यानंतर मग तिला सांगितलं इकडे ये परत आली. म्हटलं का सांगू का तुला, तू सांग देवाला कृष्णाला सांग तर राधादेवीने तुला मला बोलावलंय, पण माझ्याकडे येण्याला त्याच्या नखाला थोडासा जरी त्रास होत असेल ना तर त्याला सांग की तू नको येऊ, कारण माझ्यासाठी माझ्या देवाला त्रास नको असा आहे. पण मी तो नाही आला तर मी मारणार. त्याच्याबद्दल स्वतःला धन्य समजेन या अर्थाने ती बोलते नंद नंदनू घडी घडी आना तया विनन वाचती प्राणाओ माये बाप रकुम देवीवर विठ्ठलू मृत्पान गे माये न लावा चंदन अंगी न घाला विंदन वारा हरी विन शून्य सारा शेजारो गे माये विठोबा रकुमाये. न
माझी वाडी तुझे वर्णे वर्णे गुणाना माझी वाणी तुझे वर्णे गुणाना ऐसरे प्रेम कार्य ऐसरे प्रेम कार्य बोलिता सुगा बोलिता सुगा गोकुलीचा सुखा अंतपान नाही लेखा बालकृष्ण नंदागणी काय फायदा तो फायदा आहे सांगू का तुम्हाला बर का तो काल आमच्या वारकरी संप्रदायामध्ये सप्ताहाच्या शेवटी असतो ज्ञानेश्वर Thank you.